विचार. चल कुठे जायचंय? राशनला. राशन भरायला. राशन. चला तर मग आज जाऊयात डीमार्टला. कुठं आहे डीमार्ट? मसनात. ठेव नीट का? तिकडे आहे आता रोडला, माहित ना. मला माहित नाही, मी कधीच गेले नाही. बर. मला काय घ्यायचंय? बर. मला काय घ्यायचंय? बर. मला काय घ्यायचंय? 26/3/2025. आणि त्यानंतर मार्केटला निघाल्यानंतर आम्ही घेतले होते खारमुरे. आम्हाला सवयच आहे गाडीवर काही ना काही खायला पाहिजे, म्हणल्यावर तर झालंच. मग आम्ही त्यानंतर तेवढ्यावर थांबलो नाही, ज्यूस सेंटरवर आलो आणि ज्यूस घेतला. आणि माझा थोडासा राहिलेला मला सरत नव्हता, त्यामुळे मी विशालला दिला, तर त्याची ही रिॲक्शन काहीतरी ॲक्टिंग करत होता. त्यानंतर आम्हाला तांदूळ घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही तांदळाच्या दुकानावर आलेलो होतो. आणि मग त्यानंतर तांदूळ घेतल्यानंतर आम्ही मॉलला आलो. तर आमचं काय झालं, अचानक जरा प्लॅन बदलला, त्यामुळे आम्ही आमच्या घराजवळच एक छोटासा मॉल आहे, त्या मॉलमध्ये आलो. तर बघू आता इथं राशन कसं मिळते आपल्याला. आता आपण इतकी खरेदी करू जोरात एकदम. आणि त्यानंतर आमचं सगळं राशन घेऊन झालेलं होतं आणि आम्हाला हे सगळं राशन घरी ठेवून परत भाजी मार्केटला जायचं होतं. भाजी मार्केटला आम्हाला खूप साऱ्या भाज्या पण घ्यायचं होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो. मार्केटचं निरीक्षणानंतर असते खरेदी. चलो क्या क्या लेने का है? चला तर मग आता घेऊयात आपण भाजीपाला घ्यायचे. काय घ्यायचे? काय घ्यायचे सर? काय घ्यायचंय? टोमॅटो, बटाटो. बरं तुला एक मी क्वेश्चन विचारते, ऐक तर. अशा 3 भाज्या सांग, त्याच्या शेवटी टर येते. टमाटर, मटर, गटर. बटाटर. वांगटर. बरं अशा 3 भाज्या सांग, त्याच्या शेवटी लू येते. आलू. चलो जत्रा में. तर आज महाशिवरात्री, आजच्या दिवशीपासून लातूरची सिद्धेश्वर मंदिरातली यात्रा चालू होणार आहे. आणि आता आम्ही निघालोय सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला प्लस यात्रेचा आढावा घ्यायला. म्हणजे पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये काय काय बघायचं, कुठं फिरायचं, कशाचा एन्जॉय करायचा, या सगळ्या गोष्टी आज आम्ही फक्त जाऊन बघून येणार आहोत. आणि मग नंतर एन्जॉय करायला आम्ही तुम्हाला पण सोबत घेऊन जाऊ. आणि सोबत आहेत ट्रेनमध्ये. आणि त्यानंतर आम्ही इथं सिद्धेश्वर मंदिराच्या जवळपास आलेलो होतो. तर सुंदर अशा प्रकारे ही मंदिराची वाट आहे. आणि मंदिराकडे जात असताना खूप जास्त गर्दी आहे. आणि गर्दीतून वाट काढत जात मी तुम्हाला मंदिराचं एंट्रन्सचं गेट दाखवतो. आणि एंट्रन्सचं गेट एवढं छान सजवलेलं आहे, खूप छान सजवले. तुम्ही बघू शकता लाईट. खूप छान अशी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. आणि ह्या यात्रेमध्ये तुम्ही पण येऊन आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. गेट दाखवतो. सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी एंट्रीच्या गेटला केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारे एंट्रीचं गेट आहे. आणि आता भरपूर गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये तुम्हाला मी दाखवतो काय आहे काय नाही. आता इथे एक रॅली असते, ते रॅली इथं आलेली आहे वाटतं.
तो डीजे पण लावलेला आहे. आणि इथं जत्रेमध्ये खाण्याचे इतके वेगवेगळे आणि इतके छान असे हॉटेल होते. त्यामध्ये आम्हाला एक छोले भटुरेचं एक शॉप दिसलं. ही पुरी इतकी साईज इतकी मोठी होती ना की एक खाणंच माझ्याच्यानं शक्य नव्हतं. आणि इथे भरपूर खूप म्हणजे विविध प्रकारचे हॉटेल होते, पदार्थ होते आणि खूप छान. म्हणजे आणखी तेवढी काही जत्रा आणखी भरली नव्हती कारण पहिलाच दिवस होता. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ही जत्रा पाहण्यासाठी तुम्ही लातूरला कोणता आता चालू होणार का काय की बाबा 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 इकडे डेंजर कार्यक्रम. आणि आम्ही तेवढ्यावरच थांबलो नाही. आम्ही त्या जत्रेत आल्यावर सुद्धा परत एकदा खारमुऱ्याचा आस्वाद घेतला आणि ते मला खारमुरे दिले होते आणि मस्त खात होते. विशालला पण खारमुरे दिले आणि खूप यम्मी लागत होते कारण ते नेमकंच भाजल्या वाजल्या त्यांनी दिलेले होते. आणि इथे ॲक्वेरियम आले होते ते आम्ही पाहायला निघालेलो होतो. बघूयात आतमध्ये काय काय तुम्हाला पण दाखवतो आम्ही. म्हणजे आतमध्ये आल्यावर मला वाटलं म्हणजे तर फिश वगैरे असतील पण इथं त्यांनी खूप असं
आपण विचार पण करू शकत नाही, इतकं त्यांनी वेगळं काहीतरी युनिक केलेलं होतं. इथं त्यांनी 2 जलपऱ्या इथं दाखवलेल्या होत्या, ते इतक्या छान होत्या. तुम्ही यात्रेत आल्यावर ही नक्की बघायला विसरू नका. गोष्ट कळत नाही. ज्या दिवशी आपला उपवास असतो त्याच दिवशी आपल्याला इच्छा भेटत म्हणजे आपल्या मनात असतं की उपवासाचा आणि सगळं सुद्धा भरपूर फराळ केलेला होता. त्यानंतर मला काहीतरी गणितात अनुभव घेतलेला होता आणि त्यानंतर आणि इकडं आल्यानंतर मला वाटलं काही जस्ट सिम्पल लाईटिंग असेल, पण त्यांनी इतकं भारी व्ह्यू दिलेलं असं इमॅजिन पण करू शकत नाही. इतकं म्हणजे इतकं असं म्हणजे रिअलमध्ये पण इतकं छान दिसत होते. साऊंड वगैरे लावलेले होते आणि त्यामध्ये असे विविध महादेवांचे वगैरे असं काहीतरी त्यांनी लाईटिंगमध्ये बनवलेलं होतं. खूप छान दिसत होतं.
सगळी यात्रा फिरून झालेलं होतं. परत सुद्धा येणार आहोत, पण जास्त काय आलं म्हणून ते सांगण्यासाठी आम्ही आलेलो होतो. आणि त्यानंतर गोलामध्ये आल्यानंतर आम्हाला ही गाडी दिसली. विरायला पण खूप मस्त होती. आणि आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.